जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज। आता इथे बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। एकविरेचे दर्शन घेतले व आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। विसापूर म्हणजे संबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड व विसापूर ही जोडगोळी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते। मळवली स्टेशनवर उतरल्यावर समोरच दिसतो लोहगड, मात्र डोंगराच्या मागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो। पावन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा बोरघाटाचे संरक्षण करतो। मळवली स्थानकावरून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो। हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पदचारी पुलावर डावीकडे उतरता जिना, उतरल्यावर पाटणगाव लागते। याच पाटण गावातून विसापूरस जाण्यास रस्ता आहे। लोहगड बंद असल्या कारणाने मग आम्ही वळलो ते विसापूर गडाकडे। रस्ता कच्चा असल्या कारणाने आम्ही चालत जाण्याचे ठरविले। आपण आहोत आता विसापूर गडाच्या इथे। रोड कच्चा आहे विसापूर गडाचा। सो आता आपण चाललो आहोत विसापूर गडाच्या इकडे। सो फुल खूप विसापूरचा काही प्लॅन नव्हता। सो आता आम्ही चाललो आहोत तिकडे विसापूरला। लॉकडाऊन असल्या कारणाने कोणच दिसत नाही। तुम्हाला वरती दिसत असेल खूप सुंदर। अक्षरशः थकायला झालंय। 10 मिनिटं चालू। सो आता थोडा विसाव्याची जागा शोधतोय। आपले सगळे मावळे आणि अर्ध्या माऊली बसलेत। विसाव्यासाठी बनवलेली जागा, क्षणभर विश्रांती। सो गाईज थोडासा रिलॅक्स करून आता आपण पुढे जाणार आहोत। खूप छान आहे चढायला, जायला पाय वाट एकदम साधी आणि सरळ सोपी आहे। थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढे जाण्यास निघालो। लाल मातीची वाट व काळे दगड आम्हाला वाट दाखवत होते। आजूबाजूची हिरवळ तर मन रमवत होती। दोन्ही बाजूनी हिरवळीने नटलेला रस्ता व पक्ष्यांचा आवाज थकवा दूर करत होता। आमच्या सोबत असलेली ही छोटीशी हिरकणी खूप उत्साहाने हा गड चढत होती। तिला पाहून आम्हाला सुद्धा खूप उत्साह येत होता। इथे एक छोटीशी जागा आहे जी मावळ्यांसाठी बनवलेली असते। त्यामुळे काही कळत नाही आणि काहीतरी खूप सुंदर अक्षरात लिहिलेलं आहे, पण आपल्याला ते वाचता येत नाही। नक्की कळवा। आणि असं खूप सुंदर असे दृश्य असेल। खूपच कठीण रस्ता आहे, तरी पण आपले सगळे चढत आहेत। मावळा पण चढतोय, छोटा मावळा पण चढतो आहे। गडाची वाट व वारा आणि पाऊस यांचे हेलकावेगेत उभ्या असलेल्या तटबंदी व समोर असलेल्या पर्वतरांगा मनाला आनंद देत होत्या।
दोन्ही बाजूनी हिरवळीने नटलेली पायवाट तुडवत आम्ही गड सर करत होतो. जेवढे वर जात होतो तेवढे भारावून जात होतो. तासाभराने आम्ही गडावर पोचलो व लिंबू सरबताचा आस्वाद घेतला. 2 डोंगरांमधील वाट, सुंदर पर्वतरांगा बघून मन भारावून जातं. गडावरील काही अवशेष कोसळलेले आहेत. आपल्या महाराजांनी सांभाळलेले गड किल्ले त्याच्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे असे वाटते. गाईज आता आम्ही विसापूर गड फिरायला सुरुवात करत आहोत. सो छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो चला आपण जाणार महादेव मंदिराकडे जात आहोत. आपण आता हॅलो करो. समोर दिसणाऱ्या गुफा नसून त्या धान्य साठवायचे कोठार आहेत. आता आपण निघालो आहोत ते महादेव मंदिराकडे. लोहगड विसापूर विकास संघ यांनी खूप उत्तम सोय केली आहे. तुम्ही रस्ता न चुकता मंदिराकडे जाऊ शकता. रानमाळेतून दोन्ही बाजूस दगड ठेवून खूप सुंदर असा महादेवाकडे जाण्याचा रस्ता बनवलेला आहे. या गडावरती 20 ते 25 पाण्याचा साठा असलेल्या टाक्या आहेत. इथलं आध्यात्मिक वातावरण आपल्याला स्वतःसोबत असण्याचा आनंद देतो. आता आपण पोहोचत आहोत महादेव मंदिराकडे. बाजूला खूप सुंदर असे कोरीव काम केलेले आहे. या स्तंभावरती गणपती, हनुमंताची व 2 नाग कोरलेले आहेत. दीपस्तंभासमोर 2 नंदी बैल सुद्धा आहेत. गाभाऱ्यात पोचलो व महादेवासमोर नतमस्तक झालो. दुपारच्या उन्हात सुद्धा तेथे खूप गारवा जाणवत होता. दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि थोडा विरंगुळा म्हणून इकडे चालू आहे फोटोशूट. सागरच्या फुल कलरफुल याच्यावरती खूप सुंदर असा नागतोडा, याला मराठीत नागतोडा म्हणतात. बघ किती सुंदर आहे.
महाराजपूरच्या साईडला पाय घसरला ना याच्यावरून. आम्ही चालत आहोत आता. ॲक्च्युली आम्ही शोधत आहोत आता ज्या आपल्या शिव महाराजांनी सांभाळलेल्या तोफा. आपली छोटी फुल उत्साही न थकता न चालता ती तुम्हाला हाय करते. हॅलो. आता आम्ही चालत आहोत. सुंदर हवा लागते, थंड आहे, गरमी काही जाणवत नाही. छोटी टीम आहे आमची, पण खूप एन्जॉय करतोय. सकाळपासून खूप मजा येते फिरायला, इव्हन चढण्यासाठी खूप मजा आली. इकडे बरेच खूप सारे रानकिडे आहेत असं वाटतं. मधमाशा, खूप लहान लहान अशी कीटके आहेत, थोडी पाय सांभाळून ठेवायला लागते. आणि कास पठारावरती जसे ब्ल्यू कलरची जशी ही असतात, तुम्हाला दिसत असेल खूप कास पठारासारखे सेम. आपल्या खाली ग्रास आहे, तिथे ब्ल्यू कलरचे फ्लॉवर्स आहेत. सो ह्या फ्लॉवर्सचं काही नाव वगैरे काय एक्झॅक्ट माहिती नाही. चांगले सेम कास पठारासारखंच फील येत आहे. दिसत असेल आता की खूप सुंदर असं. मंदिरापासून थोडं दूरवर आम्हाला दिसली ती छत्रपती शिवाजी महाराजांची साक्ष देणारी तोफ. जणू काही आजही ती गडाचे रक्षण करते आहे. तोफ पाहून झाल्या नंतर आम्हाला दर्शनीस पडले ते खूप सुरेख अशी हनुमंताची मूर्ती व पाण्याचा साठा असलेले तळी व घाणा पाण्यास तर डोळे भारावूनच गेले. व किल्ल्याच्या मध्यभागी आहे उभारले खूप मोठे धान्याचे कोठार. विसापूर किल्ला हा 350 एकर मध्ये वसलेला आहे. किल्ल्याच्या बऱ्याच ठिकाणी दगडात हनुमंताच्या मूर्तीचे कोरीव काम केलेले आहे व बाजूला असलेली गुफा ही 30 ते 40 जणांसाठी राहण्याची सोयीस्कर ठरते. एका बाजूला आजही पायऱ्या आहेत. दुरून पाहता तटबंदी खूपच सुरेख दिसत होत्या. अशा ह्या लांबवर पसरलेल्या आहेत. सुंदर असा एक्सपिरियन्स आहे याचा. या किल्ल्याचा खरंच खूप चांगला अनुभव आला. खूप जाताना टफ आहे पण खूप मजा येते. वरती गेल्यानंतर खूप सुखद अनुभव असे भेटला. खूप शिवकालीन मंदिर, तोफ, खूप साऱ्या गोष्टी तिथे आहेत. सो बघण्याला खूप मजा आली. सो
जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.